आमच्या ज्या तुमच्याकडून आशा आहेत त्यात तुम्ही आमच्या पाण्यात डुबवल्या. तुम्ही मराठा समाजाची बेमानी केली, मराठा समाजाला तुम्ही धोका दिला. आम्ही मात्र मग तुम्हाला सोडणार नाही, हे तुम्हाला जाहीरपणानं सांगतो. 25 जानेवारीपर्यंत तुम्हाला आता सूट आहे. तोपर्यंत तुम्हाला 2 महिन्याचा आम्ही वेळ दिला आहे. कारण डिसेंबर पण आहे आणि जानेवारी पण. या 2 महिन्याच्या काळात तुम्ही आमचे पूर्ण प्रश्न तडीस लावायचे. आम्ही ऐकून घेणार नाहीत. त्यानंतर तुमची मध्यस्थी ऐकून घेणार नाहीत आणि तुमचं काही ऐकून घेणार नाही. आणि दुसरं कारण मराठा समाजासाठी सांगतो, 25 जानेवारी धरण्याचं कारण शेवटचं सांगतो. 25 जानेवारी धरण्याचं कारण 26 जानेवारीला 1 वर्ष पूर्ण होतं आहे आपली सगळ्या सोयऱ्यांचा अध्यादेश दिलेला, अधिसूचना दिलेली, त्याची अंमलबजावणी केली नाही. गॅजेट लागू करू म्हणलेले तेही केले नाहीत. सरसकट मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देऊ, मराठा आणि कुणबी एकच आहे, हाही अध्यादेश पारित केलेला नाही. 1 वर्ष पूर्ण होतं आहे 26 जानेवारीला. म्हणून आपण 25 जानेवारीला सुरू करतोय आमरण उपोषण. आणि मराठा समाजाचं सुद्धा काम आहे. राज्यातल्या मराठा समाजालाही सांगतो, 25 जानेवारीच्या आत सगळे कामं उरकून घ्या. टोटल एकही काम ठेवू नका. जितक्या दिवस बसायची वेळ आहे ना आता तितके दिवस मराठा समाज आपण बसायचं. यातल्या 2 गोष्टी सांगायच्या राहिल्या तेवढ्या सांगतो आणि मी थांबतो. पहिले की कामं सगळे उरकून घ्या. आमरण उपोषणाला बसा, नका बसू. पण ज्यांना ज्यांना इथं बसायचं बसून राहायचं त्यांनी मुंबईसारख्या तयारीने आपण आपलंच सरपण फिरपण सगळं भाजी भाकरीची इथंच घेऊन यायचं, इथंच करायचं, इथंच खायचं आणि इथंच झोपायचं. आरक्षण घेईपर्यंत इथून उठायचंच नाही, वापस जायचंच नाही. त्यामुळं कामं सगळे उरकून घ्या. तुम्ही उपोषणाला नसला तरी चालत, तुम्ही इथं बसून सुद्धा पाठिंबा देऊ शकता. आपलं सगळं साहित्य घेऊन या. मराठा समाजाला राज्यातल्या सांगतो, इथं आमरण उपोषण सुरू आहे. त्यामुळं तुमचं इथं राहणारे जे माणसं राहणारे तिथं कायमस्वरूपी त्यांच्यासाठी सांगतो, आपलं सगळ्या वस्तू घेऊन या, चहा पाण्याच्या जेवणाच्या सगळ्या, हातरायच्या पांघरायच्या सगळ्या. काही जण गाडीतच झोपत येईल, काहीला जागा मिळाली तर इकडं झोपतील. त्यामुळे सगळ्या वस्तू घेऊन या. कोणी हॉटेलवर चहा प्यायला जायचं नाही, कुठं हॉटेलाला मुक्कामा जायचं नाही. किती श्रीमंत असला आणि कितीही गरीब असला कुठं हॉटेलावर झोपायला जायचं नाही, जेवायला पण जायचं नाही, कुठं चहा पाणी घ्यायला जायचं नाही. आपलं साहित्य संघ घेऊन यायचं. पाण्याची व्यवस्था यंत्रणेत करून घ्यायची, जार घेऊन यायचे, सगळ्या गोष्टी इथं घेऊन यायच्या. कुठं जायचं नाही. कारण गोरगरिबाच्या लढ्यात सामील व्हायचं. श्रीमंत गेला इकडं झोपायला, गरीब गेला तिकडं झोपायला, कुठं हाटलावर झोपायला जायचं नाही, जेवायला जायचं नाही, काय नाही. चटणी भाकरी इथंच खायच्या, नाही तर येताना घेऊन यायचं, नाही तर स्वतःच करायचं. इथं एकजुटीने आहे. तुमच्यात असं क्षमता, दम धरायची ताकद तर उपोषण करा, नाही तर करू नका. आणि घरच्याच्या विरोधात जाऊन एकाने उपोषण करू नका. घरच्यांचा जर विरोध असेल तर अजिबात विरोधात जाऊन करायचं नाही. मी एकटा खंबीर आहे, मी मरायला तयार आहे. आणि मराठा समाजाला शेवटचं सांगतो, तुम्ही खूप एकजूट दाखवली, तुमच्या माझ्याकडून खूप अपेक्षा आहेत. प्रत्येक मराठा समाजाचं वाटतं हेच पोरगा आता काहीतरी आपल्या लेकरांचं करू शकतं. तुमच्या अपेक्षा मी कधीच भंग होऊ देणार नाही, तुमच्याशी गद्दारी करणार नाही, कधी मॅनेज होणार नाही, कधी फुटणार नाही. हो शब्द आहे माझा तुम्हाला. ही हात जोडून मराठ्यांना विनंती आहे की तुमच्या अपेक्षा ज्या माझ्याकडून आहेत त्या मी पूर्ण करणार आहे. मी कधी हटणार नाही. एखाद्या वेळेस असंही होऊ शकतं की या उपोषणा मला आता सहन होत नाही, किती उपोषणं करावं. मी काल दौरे करून आलो तर मला 4 दिवस आराम करायला लागला, सलाईन घ्यायला लागला. माझे लय हाल आहेत, माझ्या लय वेदना आहेत. माझा याच्यात शेवटही होऊ शकतो. पण माझा मराठा समाज सांभाळा. काही झालं तरी मी हटणार नाही आहे. माझ्या समाजाला आरक्षण दिल्याशिवाय मी हटत नाही, काळजी करू नका. एखाद्या वेळेस 100% मलाही असं वाटतं की मला आता शरीर साथ देत नाही. पहिल्यांदा मी 8-8, 10-10 दिवस, 15-15 दिवस उपोषण करत होतो. आता दुसऱ्या तिसऱ्या दिवशी माझे खूप हाल होणार आहेत. कारण मला आताच उठता येत नाही, बसता येत नाही.